किती बोगस मतदान नोंदणी आढळलेली आहे आणि आपण काहींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले, ती संख्या किती आहे? मतदार यादीमध्ये दुबार मतदार आहेत. एकाच मतदाराची 2-2 ठिकाणी नाव आहेत. अशा काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा आम्ही तालुका स्तरावर आणि उपविभागीय स्तरावर केलेली आहे. तक्रारदाराने जी नावं दिली होती त्या प्रत्येक नावाला आम्ही स्पर्श केलेला आहे आणि त्यांच्या नावाची खातरजमा केलेली आहे. आत्ता या मोहिमेमध्ये अशा पद्धतीनं दुबार नावं असलेली जवळजवळ 10,000 मतदारांची नावं आम्ही डिलीट केलेली आहेत. आणखी नावं डिलीट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जे भारत निवडणूक आयोगांचे ज्या सूचना आहेत, जी कायदेशीर प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया सध्या सुरू असून आणखी काही मतदारांची नावं डिलीट होण्याची शक्यता आहे. तथापि काही मतदारांनी डुप्लिकेट पुरावे दाखल करून 2 ठिकाणी नाव नोंदणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं आढळल्यामुळं आम्ही संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि आम्ही परत वारंवार मतदारांना आवाहन करतो आहे की 2 ठिकाणी मतदार यादीत नाव राहणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे. आपण स्वतःहून ते नाव डिलीट करावं. त्यापैकी बऱ्याच लोकांनी नमुना जो आहे नाव वगळणीचा तो देऊन वगळून घेतलेला आहे. परंतु आणखी काही नावं असण्याची शक्यता आहे. त्यामुळं आम्ही त्यांना 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत त्यांनी स्वतःहून नाव वगळणी करून नाही घेतली तर आम्ही 1 ऑक्टोबरनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करणार आहोत. बोगस ज्यांनी कागदपत्र जमा करून नाव नोंदणी केली अशी संख्या किती आणि किती जणांवर गुन्हे दाखल? नाही, सध्या काल आम्ही आढावा घेतला आहे. त्यामध्ये शहरामधल्या मतदारसंघामध्ये 5 ते 6 लोकांनी अशा पद्धतीनं प्रयत्न केल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे MSCBचं बिल असते ते बिल खाडाखोड करून माझंच असल्याचं डबल दाखवण्यात आलेलं आहे. अशी कालच्या चर्चेमध्ये 4 मतदारांचं तसं निघालेलं आहे. मी आणखी ते पूर्ण तपासून घ्यायला सांगितले सर्व मतदारसंघामध्ये. आणि अशा पद्धतीनं बोगस कागदपत्र दाखल करून जर कोणी प्रयत्न करत असेल आणि निवडणूक विभागाला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या सर्व संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मी काल दिलेले आहेत. 9 मतदारसंघातील 10,000 नावं आहेत सर्व जिल्ह्यामधील. थँक्यू. ओके, थँक्यू सर.